नमस्ते, आपण पाहत आहात सातारा 24 तास न्यूज, सामान्य जनतेचा आवाज। प्रभाग क्रमांक 3 आणि 5 मधील कुंभार समाजाचे भाजपमध्ये पक्षप्रवेश आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते सत्कार आणि शमशेरसिंह नाईक निंबाळकर यांचे मार्गदर्शन। याचं या ठिकाणी आमच्या कुंभार समाजाचे आदरणीय बळवंत कुंभार अखिल भारतीय कुंभार विकास संस्था कार्याध्यक्ष यांनी विनंती आपण त्यांचं स्वागत करावं। या ठिकाणी स्वागत स्वीकारते सुद्धा आपल्या आता त्याच्यावरती साधले। तसेच या ठिकाणी आदरणीय प्रल्हादी सावंगे पाटील तात्या याचं या ठिकाणी स्वागत करावं असं त्याला विनंती करतो। तसेच पट्टण तालुक्याचे माजी सभापती आदरणीय रामभाऊ ढेंगरे याचे या ठिकाणी स्वागत आदरणीय सुशील कुंभार यांनी विनंती आपण त्याचं स्वागत करावं। तसेच या ठिकाणी उपस्थित सर्वच उमेदवार यांचे या ठिकाणी स्वागत करत आहे। सुदर्शना जितेंद्र सरगर आणि त्यांच्यावरती कोण आलं असतील घ्या 3 नंबर सगळ्यात समाज भेट आहे अधिकारी दादा संपूर्ण कुंभार समाज बोलवलाय प्रत्येक वर्गात जेवढी याबद्दल बऱ्यापैकी 5 जण आतमध्ये आले। सचिन आहे सर प्रभाग क्रमांक 5 रोहित राजेंद्र नागटे यांचा या ठिकाणी स्वागत बशीर कुमार या ठिकाणी विनंती करतो। तसेच प्रभाग 5 मधील सौ कांचन दत्तराज होळकर यांच्या वतीने जे कोण आले असेल दत्तराज होळकर यांच्या ठिकाणी स्वागत कुमार या ठिकाणी विनंती करतो। तसेच सर्वांचे लाडके आमचे जवळचे मित्र आशीर्वाद जाधव यांचे या ठिकाणी कॉलेजला विनंती आपण आपल्या शुभार्थी जाधवच्या बसला या ठिकाणी स्वागत करावं। ठीक आहे, सर्व उपस्थित जे उमेदवार असतील सर्व कार्यकर्ते असतील तसेच उपस्थित सर्व कुंभार समाजातील नेते मंडळी असतील युवक मंडळ तसेच महिला मंडळ उपस्थित त्यांचं स्वागत। तसेच माझ्यासोबत आलेले राजेंद्र पवार सर विजय नामिक व्हाईस चेअरमन यांचे या ठिकाणी पुलिस कुंभार त्यांच्याकडे आपलं स्वागत करायचं।
असं द्या असं. ती इतकी कडक आहे. या ठिकाणी मित्र दाखवलेले सचिन लायवे सर त्यांचे या ठिकाणी स्वागत महादेव कुमार यांनी आपलं स्वागत करायचे. सचिन लायवे सर. आदरणीय जितेंद्र सर यांच्याकडे उपस्थित त्याला विनंती आपण उभं राहायचं होती ना. हा जितेंद्र कुंभार सर यांनी याचं स्वागत करायचे. या ठीक आहे. आपल्याला काय या ठिकाणी याचं या ठिकाणी स्वागत करतो. भरत जाधव यांनाही विनंती आपलं या ठिकाणी स्वागत करायचे. हा श्वास उभारल्या पुढे. दादांच्या समेत आलेले सर्वच कार्यकर्ते, सर्वच प्रचार करणारे, सर्वच युवक या सर्वांचं या ठिकाणी कुंभार समाजातर्फे हार्दिक असं स्वागत करतो. पुन्हा एकदा सर्वच पुरुष आणि महिला मंडळाचं स्वागत करून आपल्या पुढील कार्यक्रमात होऊया. आज फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्त प्रचारासाठी या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहात. दादा, आमच्या कुंभार समाजाच्या बरेचशा मागण्या, आमच्या कुंभार समाज अतिशय साधा सुटसुटीत गरीबपणे कधी कुणाला विरोध करणार नाही. एखाद्याने आढळलं तरी आपला खाली पडेल मग घरून चालणार माणूस. परंतु ते कुठेतरी थांबलं पाहिजे. आता माझा तुमच्यावर थोडासा आरोप आहे. म्हटलं जातं दादाने दशक मारून खरं दशक मारून पण वेगळ्या आधी वाजली आहे कामाची वापर. दादाची कामासाठी इतकी दशक आहे की 100% काम बघत आणि असलीच पाहिजे. यासाठी दादाचा आपण करू. कारण बऱ्याच ठिकाणी असं बोललं की जाते दशक कामासाठी दशक चुकीच्या पद्धतीने त्याचा अर्थ घेतला जातो. तर आम्ही अगदी स्पष्टपणे सांगतो म्हणतो की आपल्या दादाची दशक कामासाठी अतिशय आभार आहे. आणि आमच्या कुंभार समाजातील काही मागण्यापेक्षा खरं ज्या अपेक्षित आहेत, ज्या हक्काच्या आहेत त्या ठिकाणी सुद्धा आढळून घेतले जाते. याविषयी थोडंसं आपण लक्ष घालावं विनंती करतो. आज आमच्याकडं वीज व्यवसाय सार्वजनिक झाला आहे आणि कुंभार समाजात राहिला आहे. परंतु आमचे सर्व समाज कुंभार समाजाची गरीब आहे. 50,000, 25,000, 1 लाखापर्यंत मागणार नाही. काही मोठी प्रक्रिया आहे. अक्षरशः मला 710 मागणीची परवानगी आपल्या कुंभार समाजाला दिलेली. परंतु हे सुद्धा करताना, हे सुद्धा वाहतूक करताना त्याची परवानगी दिली जाते आणि अतिशय गंभीर बाब आहे. वाहने आढळत जातात, दंड केला जातो. 710 सुटणारी कुठली परवानगी त्यानंतर परवानगी सुद्धा दिली जात नाही. अशा पद्धतीचे तक्रार आहेत. ज्याच्याकडे आमचा सर्व कुंभार समाज आपल्याला लक्ष वेधून इच्छितो. तसेच आपण सर्वांना संपूर्ण जिल्हा सांगतो की आमच्या फलटणला आरटीओ कार्यालय आहे आणि आमचे बारीक काम असतं, डुकडून असतं 500 मीटर 400 मीटर किरकोळ ह्या सुद्धा आरटीओ पैसे मागितलं तर अतिशय अडचण. तर आपण त्याकडे लक्ष दिलं की कुंभार समाजाची छोटी छोटी वाहनं असतील, एखाद्याचं चुकून वाहनाचं काय चुकलं असेल तर त्याला जर समजा 500 मीटर वाहत असताना आपण 2000 जरी केला तर आमचं त्यांच्यासोबत आम्हाला देईल बसणार. तर विनंती आपल्याला की आपण आरटीओ कायद्याशी बोला
की कोटी उद्योजक असेल त्याचा आम्हाला काय घेणे नाही, परंतु आमच्या साध्या टॅम्पोला डुंगर गेला अडवून जर आपल्याकडून पैसे घेतले जातील तरी बाब पूर्ण चुकीचे आहे. आपण या ठिकाणी लक्ष घालावं असं सर्व कुंभार समाजाच्या वतीने ते आपणास विनंती करतो. नगरपालिकेची निवडणूक आता चालली आहे. आपल्या मागे 100% सत्ता विश्वास होणार आहे तर काही शंका नाही. आदरणीय संजयभाई यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष येणार नाही. नगरपालिकेमध्ये भाजीवाल्याला जागा आहे, इतर किरकोळ दुकानाला जागा आहे, तर कुंभार समाजाच्या छोटी बैल असतात तर त्यांचा गाडीवरती अतिशय छोटे बैल असतात त्यांना बसायला कुठे स्पेशल विशेष जागा द्यावी अशी आमची मागणी आहे. एखादा मार्केटमध्ये जसं बाबा भाजीवाली काढा ती काढा आमच्या कुंभार समाजात कुठलं दुकान असतं कुठे रस्त्यावर असतं गिराक गिराक बघतच नाही. तर आमच्या सर्वांची वतीने विनंती की आम्हाला 2-3 ठिकाणी काहीतरी आम्हाला स्पेशल जागा द्या तिथं आमचा कुंभार समाज गेले गाडीवरती चुकून त्या ठिकाणी आपण उद्याची करतो. आणि पुढची अशी मागणी की आपल्या परिसरात जिथं गायला नसतं त्या ठिकाणी आमच्या काही बांधवांना अक्षरशः घरं नाही जागा तर विषय नाही. कुंभार समाजाच्या आमच्या खूप जमी किती लोकांना छानावर ओळखा कुणाला एक घर असेल कुणाला अर्थ असेल एखादा उठ असेल कुंभारवाड्यामध्ये मुंग्याचा तुम्हाला म्हणजे गर्दी झाली बसायला जागा नाही तिथे. मग गायराची जागा जर आसपास कुठं असेल तर ज्या कुंभार समाजातील व्यक्तीला जागा नाही 2 फुटा असेल त्याला आम्हाला 2 फुटा 3 फुटा जागेचे छोटे छोटे प्लॉट करून आमच्या कुंभार समाजाला त्या ठिकाणी गायरामध्ये ती जागा उपलब्ध करून द्यावी अशी विनंती करतो. अतिशय छोट्या भाग आहेत. आपण आम्ही 100% आमचा कुंभार समाज तुमच्या पाठीशी आहे आणि आम्ही काय सगळं तालुक्यात आहे त्यात काही सरकार आमच्या छोट्याशा मागण्या आमच्या या मोठ्या 25 म्हटले का म्हटले का आपली पाठी करते तुम्हाला म्हटले कुंभार समाजासाठी लागेल छोट्या मागण्या आपण समजून आला त्यावेळेस पुण्याचा प्रगत कुंभार समाजाचे हार्दिक स्वागत करतो. आणि यानंतर आदरणीय जाधव साहेब आपल्याला मार्गदर्शन करतात. धन्यवाद. फलटण नगरपालिकेची सार्वत्रिक 2025 ची निवडणूक या निवडणुकीच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. या ठिकाणी आत्ताच आमचे बंधू यांनी जे कुंभार समाजाच्या मागण्या चा जो प्रश्न उभा केलेला आहे तो कालच तसा रणजित दादांच्या पुढे संपूर्ण मांडलेला आहे. काल विषय कुठलाही नव्हता. काही कुंभार समाजाचे बांधव त्या ठिकाणी नव्हते पण तसा काय यांचा लगेच जाहीर काल प्रवेश करायचा हा पण डोक्यात नव्हता. त्यांनी गैरसमज दूर करावा बाकीच्या कुंभार समाजातील लोकांनी किंवा कार्यकर्त्यांनी. कारण ते त्या ठिकाणी आले दादाची भेट घ्यायला आले होते आणि भेट घेत असताना दादा म्हणले त्यांना की आता कार्यक्रम उद्या तुमचा ठरवा. त्याला वेळ नव्हता त्यामुळे आज प्रवेश तुमचा गमच्या टाकून घेतो आणि कार्यक्रम जाहीर कार्यक्रम उद्याच्याला आपण घेऊ. त्याचं त्यांचं म्हणणं होतं की जाहीर कार्यक्रमच उद्या घ्यावा असं याचं म्हणणं होतं. गजानन भाऊचं म्हणणं तसं उद्याच घ्या असं म्हणणं होतं. परंतु दादांनीच ते केलं की बाबा मी सांगतो समजून सर्वांना की तुमचं तसं काही गैरसमज होणार नाही. परंतु तो गैरसमज तुमचा जो झालेला आहे समाजात की हे 4-5 जण गेले आणि त्यांनी हे केले आम्हाला कुणाला न विचारता किंवा न चर्चा न करता केले तर तो गैरसमज सर्वांनी दूर करावा दादांनी त्यांना हे सांगितलं होतं म्हणून त्यांनी हे केलं होतं. त्यामुळे आज या मीटिंग मध्ये मी तो गैरसमज तुमचा दूर करतोय. आणि जो तुम्ही जे प्रश्न मांडलेले आहेत ते प्रश्न रणजित दादा 100% आपले काम करतील आणि ते सोडवतील. कारण त्यामुळे मला त्याची खात्री आहे. त्यामुळे आपण सर्व समाजानं 3 नंबरमध्ये आणि 5 नंबर आणि 7 नंबरमध्ये सर्व कुंभार समाजानं महायुतीचे उमेदवार काही कमळ चिन्हावर उभे आहेत काही घड्याळ चिन्हावर उभे आहेत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं. आपल्याला कुठलीही अडचण रणजितदादांच्या नेतृत्वात येणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो. त्याचे नाव पुकारले त्याबद्दल किरण विठ्ठल कुंभार
आकाश चंद्रकांत कुंभार, कैलास अनिल कुंभार, प्रशांत पांडुरंग कुंभार, त्या पटपटलं दादाला जायचे, राहुल कृष्णा कुंभार, तिथं बाकी फोटो काढायचे एक अजय मोरे, मनोहर पिलाजी कुंभार, राजेंद्र काळू कुंभार, दादा नारायण कुंभार. सगळ्यांनी एकत्र भरायला फोटो घ्यायचे मस्त इकडे की इकडे 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 आज थांबा भाजपमध्ये हार्दिक स्वागत आणि दादांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी या ठिकाणी एकत्रित काम करायचं. आपले प्रश्न हक्काने सोडून घ्यायचं, आपल्या माणसाकडून आपले प्रश्न हक्काने सोडून घ्यायचं. या ठिकाणी या छोट्याशा कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय दादा या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल संत कुंभार समाजाचे वतीने या ठिकाणी हार्दिक आभार. तसेच तात्या तसेच युवकांच्या हार्दिक हार्दिक यांचं स्वागत. सर्वच या ठिकाणी कुंभार बांधव आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आदरणीय पुढच्या नाही कुंभारकर मी त्यांना विनंती करतो आपण साधारण या ठिकाणी नगराध्यक्ष उमेदवार छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं आणि आपल्या कुंभार समाजाचे आरोग्य दैवत संत गणपती काका यांच्या प्रतिमेचं पुष्प उंच होऊन या ठिकाणी पूजन करत आहे. तुम्ही ज्यादा सके चल दादा ये क्यों दिगंबर दिगंबर या कुंभार गुरुजी तुम्ही या दिगो या दिगंबर कुठे दिलीप दिलीप हा हा हे दिलीप या दिलीप ते राहू दे दादा असं नाही माधू माधवा बाळासाहेब असतं तर एवढं थांबलं असतं का आपण बाळासाहेब असतं तर थांबलं असतं येऊ उभा आहे
या सर एक एक करून घ्या. खुर्ची मागे सांगा. ये ना बोला या ना सर ठीक आहे जितेंद्र हे ना ते झाल्यानंतर आनंद या ठिकाणी स्वागत करायचे. ते फोटो घ्या रे. या दोघं पुढे त्या दोघं बाहेर. चल बरं. तसेच या ठिकाणी स्वामी राजेंद्र भोसले उमेदवार स्वाती राजेंद्र भोसले उमेदवार यांचे या ठिकाणी स्वागत. सौ मेघा कुंभार यांनी विनंती या छोट्याशा कार्यक्रमासाठी आमच्या वाकरी गावचे सुपुत्र आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय केशव महाराज जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही या ठिकाणी कुंभार समाजाच्या वतीनं शालगवळ या ठिकाणी बाळासाहेब कुंभार माजी नगरसेवक यांना विनंती आपण त्यांचं स्वागत करायचे. वाकरीगावचे सुपुत्र आणि हबप समाज भूषण असणारे आमचे आदरणीय हबप केशव जाधव महाराज यांचं या ठिकाणी नगरसेवक बाळासाहेब कुंभार यांना विनंती आपण स्वागत करायचं. तसेच माजी नगरसेवक आदरणीय ज्येष्ठ बाळासाहेब दादा भोसले यांचंही या ठिकाणी स्वागत बाळासाहेब कुंभार यांनी करायचं. बाळासाहेब दगडू कुंभार या बाळासाहेब दगडू कुंभार यांना विनंती आपण ज्येष्ठ आदरणीय बाळासाहेब दादा भोसले माजी नगरसेवक यांचं या ठिकाणी स्वागत करायचे. हा मोहनराव रणवरे आदरणीय मोहनराव रणवरे सर. हा अशोकराव भोसले साहेब यांचे या ठिकाणी दत्तात्रय कुंभार यांनी विनंती आपण या ठिकाणी आपले स्वागत करायचे. दत्तात्रय कुंभार तसेच झाले सगळे. दशरथ भोसले साहेब यांचे या ठिकाणी झाले स्वागत. आता नवीन प्रश्न आले का? ठीक आहे. सर्व उपस्थित दादांच्या बरोबर आलेले सर्वच पाहुणे त्यांचं त्या ठिकाणी कुंभार समाजाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. आबासाहेब खराटे त्यांना विनंती त्या इच्छा आहे. माजी नगरसेवक यांचं या ठिकाणी माजी नगरसेवक बाळासाहेब कुंभार स्वागत करत आहे. आबासाहेब खराटे यांचं बाळासाहेब कुंभार माजी नगरसेवक तुमच्या इच्छा होती का? आपलं स्वागत करायचं. आणि दसरा भोसले साहेब या 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 आता बाळांची इच्छा या बाळांची आमची इच्छा या. दिलीप कुंभार या चालेल. 10 मिनिटं काय आहे
या ठिकाणी पुणे प्रचारक मंडळी अतिशय विजय आहेत, त्यांचा या ठिकाणी आपल्याला वेळ द्यायचा आहे, त्यांचं आपल्याला ऐकायचंय. धन्यवाद. सगळे बसून घ्या, बसून घ्या. आता 10 मिनिटापूर्वी आपल्या माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आदरणीय रणजित नाईक निंबाळकर यांनी या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन केले आहे. खरं तर दादा त्यांना जरा शांत बसा, शांत बसा, शांत. देश पातळीवर राज्य पातळीवर काम करणारे म्हणजे आज आता आपण 100% नगराध्यक्ष होणार आणि आमच्या लोकांच्या कुंभार समाजाचे छोट्या मागणी आहे त्या ऐकून घ्या आणि 100% सोडावी याची आम्हाला खात्री, म्हणून एवढे लोक त्या ठिकाणी जाते. मगाशी मी दादांच्या पुढं 4-5 मागण्या केल्या, त्यांनी ते सोडवलं सुद्धा. आता काही महिला मंडळांनी माझ्यापाशी मला सांगितलं तर आमच्या मागण्या काही सोडवल्या तुमच्यापाशी मागतो. खरं तर पाणी प्रश्न हा गावच्या ग्रामपंचायतीत नाही, आता आपण काय नगरपालिकेत नाही किंवा नगरपालिकेचं जर असतील काही महिला तर त्यांचा अगदी आग्रहाने मिळते की पाणी प्रश्न आमचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तो सोडवाच आणि सोडवाल अशी खात्री. दुसरी गोष्ट, आमचे बरेचसे युवक मंडळी आमचे कुंभार समाज अजून थोडा मागासच आहे, थोडंफार शिकलोय, 10% शिकलोय, 9% अजून गाडी वरती 10वी-12वी कुठेतरी BCA MCA कुठेतरी 15 पर्यंत पोहोचलोय. पण जे काही माझा मुला एक युवक आहे ते जर समजा BCA झाले, BA झाले, पण MBA झाले, दादू साहेब कारण जरा थोडंसं लक्ष द्या. त्यासाठी म्हणतोय की जी तरुण आहेत आमची शिकली पण त्यांना नोकऱ्या नाही, छोटे शिक्षण घेत असते, BCA असेल MCA असेल, काय घेतले ते काढले, त्यामुळे काही बोलत नाही. माझ्या भगिनीने सांगितलं सर काही मुलं घेतली तर काढले, तर अतिशय चुकीची गोष्ट आहे. आमच्या 12वी असो, BA असो, BCA असो, काही लोकांना काम मिळालं पाहिजे. दूध डेअरी लावा, कारखान्यात लावा, आपल्या कॅम्पसमध्ये लावा, कुठेही लावा, तुमची ताकद वापरा. आमच्या कुंभार समाजातला युवक मोकळा फिरता कामा नाही, एवढी आमची आदराची मागणी या ठिकाणी सर्व कुंभार समाज काय वागून करीत नाही. एवढंच वापरायचं मागणी आमच्या महिलांमध्ये खूप म्हणणं आहे की आमचं काय कष्ट करा तयारी होत लई कष्ट करतात आमची माणसं. सकाळी 5:00-4ला उठून जर शिकणार उठली तर 12 वाजेची गाडगी वडगी गणपती अहो काय ती एवढं विकास असेल, एवढं कष्ट कुठले करत नाही कोण, परंतु आमचे कुंभार समाज करतात. थोडीफार शिकले त्यामुळे हाताला काय मिळालं पाहिजे. आम्ही नाही म्हणत नाही की आम्हाला कुठेतरी मोठ्या कंपनीला ऍडमिशन करा किंवा आम्ही नाही म्हणत आम्हाला सीओ करा, कलेक्टर करा किंवा तहसीलदार करा किंवा काय असेल तीच पुढचे शिक्षण घेतली होती. परंतु जे BCA झाले, MCA झाले, BA झाले, काही 12वी असतील त्या मुलांचं रोजगाराचा प्रश्न तेवढा मिळतो. आणि आमच्या महिलांचं पाणी आता कोणत्या गावाचं फार आता ही गरज ग्रामपंचायत त्यांची नाही तरी सुद्धा नक्कीच आता लक्ष घालते. पुन्हा एकदा या सर्व अजून काय कुंभार समाजाची मागणी त्यांनी दादाशी बोलू, आम्ही निवेदन घेऊ, दादाशी आमदार साहेब सुशील साहेबांशी तुमच्याशी बोलू. त्या ठिकाणी आम्हाला वेळ द्या. इलेक्शन झाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी तुमच्या मागण्याचे निवेदन घेऊन येऊ, ते आमच्याकडे पूर्ण करावे अशी अपेक्षा या प्रचाराच्या निमित्त कुंभार समाजाच्या वतीने करतो. आणि या ठिकाणी मी आमचे मार्गदर्शक आदरणीय रामभाऊ जाधव यांना विनंती करतो की आपण 2 शब्द आपले रामकृष्ण हरी. पंचवार्षिक लोकशाहीचा नगरपंचायतीचा उत्सव आणि या उत्सवासाठी लोकनेते कैलासवासी इंदुरावजी नाईक निंबाळकर यांनी आपल्या जीवन प्रवासामध्ये पूर्णपणे खात्रीशीर समाजाला न्याय देण्यासाठी म्हणून मागासलेल्या वर्गाला पुढे घेण्यासाठी म्हणून जंग पछाडलं. आणि हे बाळासाहेब कुंभारापासून ते त्या आपल्या सगळ्या कुंभार समाजाला ज्ञात आहे. पण दुर्दैवानं काहीच प्रमाणामध्ये त्यांच्या हातामध्ये यश लाभलेलं होतं.
पण त्यांच्या दोन्ही सुपुत्रांना मात्र अगोदर समाजाची सेवा केली आणि नंतरच आपल्याला पदभार सांभाळण्याची जबाबदारी घ्यावी आणि त्याचा भोग आपल्याला घेता यावा याची विचार मनामध्ये करून गेली 10-15 वर्ष झालं माजी खासदार साहेब सन्माननीय रणजित दादा आणि सन्माननीय शमशेर दादा या दोघाही बंधूंनी मात्र एक विचार केला की आम्ही ज्या वेळेस त्या पदाचे अधिकारी बनू म्हणून अधिकार संपन्न व्यक्तिमत्व आपल्यासाठी या फलटण तालुक्याला प्राप्त झालेले यावेळेला आणि म्हणून तुम्ही आता मागासलेला जो समाज म्हणताय ना दादा पहिली ह्यांची ओळख करून देतो कदाचित तुम्हाला माहित नसेल जे बोलत होते ना ते महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त संघाचे उपाध्यक्ष आहेत महाराष्ट्र राज्यावर तुमच्यासारख्यातला समाजातला एक माणूस जर पदाधिकारी म्हणून काम करत असेल तर तुम्हाला मागास म्हणता येईल का पण मात्र मी तुमची कदरही करतो कुमार गुरुजी की आपण आपल्या समाजासाठी पोळ तिडकीनं ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत पण आज ती वेळ आलेली आहे आपल्यासाठी लाभलेलं जे नेतृत्व आहे ना त्याने पहिला हातात एकच वसा घेतलेला आहे की तो वसा टाकायचा नाही फक्त सेवा आणि त्या सेवेच्याच माध्यमातून तुमचा विकास घडणार आहे खर तर सेवा हा सांप्रदायिक समाजाचा उच्चार जरी असला तरी या मंडळीने या दोन्ही बंधूंनी मात्र आपल्या अंगी तो सेवा हा अलंकार बांधून घेतलाय आणि प्रत्यक्ष त्या कृतीचं ती मंडळी आचरण करताय आपल्याला ज्यादा मी काही वेळ घेणार नाही त्यांच्या भाषणातूनच दादांनी माझ्यापूर्वी काय बोलून तुम्हाला सांगितलंच असेल पण या ठिकाणी आपल्यासाठी फलटणसाठी एक विकास मूर्ती म्हणून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार लाभलेला आहे त्यांच्या बरोबर असणारे जे सगळे सवंगडी आहेत या 2 वार्ड मधले या ठिकाणी मंडळी उपस्थित आहेत अशोकराव जाधव आणि मी तर गेली 15 वर्षे एकत्र दोघंजणी काम करतोय दादा माजी सेवक नगरसेवक या ठिकाणी आहेत बाळासाहेब दादा वटकर साहेब आहेत रोहित नागकिळे स्वाती भोसले आहेत आता गेले आतापर्यंत 2-3 पंचवार्षिकात तुमच्यातला उमेदवार होता नाही का दादा नेत्यांनी कुंभार राज्यातला एक नगरसेवक नगर पालिकेमध्ये एक नगरसेवक दिलेला होता त्यामुळे याही वेळी असं काय डोक्यात घेऊ नका की गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे तुमच्या सगळ्या समाजाला हे ज्ञात आहे आणि मला आजच्या आपल्या सगळ्या युवकांच्या उपस्थितीमुळे इतकं नक्की वाटायला लागलेले की तुम्ही उत्साहात आहात आणि हा जो लोकशाहीचा उत्सव आहे नगर पंचायतीचा तो तुम्ही उत्साहातच पार पाडाल आणि आपल्या नेत्याला खऱ्या अर्थानं नेत्याला म्हणजे कुणाला म्हणतोय आदरांजली अर्पण करणार लोकनेते हिंदुरावजी नाईक निंबाळकरांना आपलं मत शमशेरदादांना देऊन आणि उभ्या असलेल्या 2 नगरसेवकांना देऊन आपण बहुसंख्य मताने त्यांना निवडून आणू आणि मग मात्र मी इथं एकच वाक्य देतो संत गोरोबा काकांच्या समोर आणि छत्रपती शिवरायांच्या समोर ही मंडळी अशी आहेत की लवण मुद्रा करून मागणी करण्यासाठी जाण्यासाठी त्यांचं घर नसतं सदा उघडदार असतं आणि तुम्ही आता बघितलंच असेल यांना कधीही अभिमान नाही जो एखाद्या तुमच्यातलाही कार्यपदा उच्च पदस्थ जर असेल ना त्याच्यापुढे झुकून हा त्यांचा खऱ्या अर्थानं मान आहे मी आता बघितलं ना माझ्या समोर आलं की त्यांनी पहिली आपली मान वाकवली याचा अर्थ समजून घ्या अशाच माणसाला खऱ्या अर्थानं त्या खुर्चीचा अधिकारी बनवणं गरजेचं आहे याशिवाय का आपण असं करून नाही ते सांगा या गोष्टीचा पुढचा विचार करणं गरजेचं आहे ईश्वरानं संत गोरोबा काकांना खऱ्या अर्थानं ही संधी दिली आपल्याला छत्रपती शिवरायांच्या मनातला जो राज्य कारभार होता मग तो नगरपंचायतीचा असेल ग्रामपंचायतीचा असेल आपल्या वार्ड मधला असेल आणि अशा पद्धतीनं ज्यांचा त्याच्यावर अधिकार असणार आहे ना ते त्या स्वरूपाचं कार्य करणारी मंडळी आहेत आणि म्हणून मी ज्यादा आपला वेळ घेत नाही पण या पंचायतीमध्ये जर आपण चुकलो ना तर मात्र तुम्हाला मातीत चिखलासारखी मारावे लागणार आहे पवार गुरुजी त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही आपल्याला पण जर आपण व्यवस्थित काम केलं हे घडणारच आहे आता
आता कुणाच्या मनामध्ये काहीतरी असलं का नाही हे कळलंय. शमशेर दादा नगराध्यक्ष झालेले आहेत, अशोकराव नगरसेवक झालेले आहेत, पटकर नगरसेवक झालेले आहेत, रोहित नागटिळे नगरसेवक झालेले आहेत, नवे आपले सगळेच उमेदवार नगरसेवक झालेले आहेत. खासदार दादा गटाचे जे उमेदवार आहेत भाजपाचे सगळे नगरसेवक झालेले आहेत. म्हणून आता ही संधी, या उत्सवात तुम्ही नुसतं उत्सव म्हणू नका, तर नाचून सगळं काम करा आणि मग मात्र त्यांच्या हाताला धरण्यासाठी दुसरीकडे कुठं जायची गरज नाही. तुमच्या आता समोर आलेले राज्यातलं नेतृत्व कुंभार गुरुजी, ते जरी दादा वाकरी गावचे असले तर फलटण मध्ये चांगल्या पद्धतीनं कामकाज करतात आणि पवार गुरुजी आपल्याकडे पहिल्या धुमाळ बापूच्या बरोबर 5-6 महिन्यापूर्वीच बीजेपी मध्ये आलेले आहेत. त्यामुळे ही माणसं की ज्यावेळेस त्यांना कळलेलं आहे की कामं कुणाकडून होतात, म्हणून अनविद्य राहता कामा नये. आपण सर्वांनी भरघोष मतानं या मंडळीला आपल्या येत्या येणाऱ्या 2 तारखेच्या या मतदान प्रक्रियेमध्ये कमळाच्या शिक्कावर फुली मारून आपण भरघोष मताने त्यांना निवडून द्यावं आणि तुमची सेवा करण्याची संधी द्यावी. ईश्वरानं हे माझं ऐकावं, तुम्हाला बुद्धी द्यावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तुम्हालाही नमस्कार घेतो आणि थांबतो. धन्यवाद महाराज. आताच एक आपले सुनील कुमार सर यांनी पुन्हा सांगितलं की दादांच्या पुढे जेव्हा मागणी म्हणल्या ते महत्वाची मागणी की नगरपालिकेमध्ये कुंभार समाजाची जी काय विविध कलाकृती विकली जाते त्या ठिकाणी बसायला अशी खास कुठे जागा नसते. तर आम्हाला एक राखीव पारदा घाला द्या खास कुंभार समाजासाठी. गाडगी बडगी पत्र्या काय असतील ती त्या तिथं अशा आमच्या सगळ्याची एक आग्रहाची मागणी आहे. बाकीच्या ज्या मागण्या आहेत त्या मोठ्या आहेत ते दादाच्याकडे आम्ही पूर्ण करू. पुन्हा एकदा मला धन्यवाद मानतो. या ठिकाणी आपल्या रणवरे साहेब या ठिकाणी पुढे राहिले त्यांचं या ठिकाणी स्वागत. एखादा युवक मंडळी स्वागत करा. आमचं दादा तुमचं स्वागत करतो. आपलं भाषण कोण आहे का तुम्ही स्वागत घेतो जा कुठं बरोबर काय स्वागत करूया. आणि आगामी नगराध्यक्ष आदरणीय शमशेरभाई नाईक माळकर यांना विनंती करतो की आपण आमच्या कुंभार समाजाला संबोधित करावं. समस्त कुंभार राजे कुंभार ज्यांनी मडकी घडवणे, गणपती घडवणे तसेच तालुक्यातील माणसे घडवायचं काम या कुंभार समाजाकडनं झालेलं आहे. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मी आहे. आज मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जरी असलो तर पहिल्यांदा मी नगरसेवक म्हणून जिथून निवडून आलो ती कुंभार भट्टी होती आणि कुंभार भट्टी स्वतःच्या मुलाला तेवढं सांभाळलं तेवढं मला समजून घेतलं. तिथं माझी नगरसेवक गोरख कुंभार होते, सविता कुंभारांचे वडील. त्यांचं मार्गदर्शन मला ते हयात होते तोपर्यंत त्यांचं मार्गदर्शन मला लाभलं. कशा पद्धतीने समाजामध्ये राहायला पाहिजे, लोकांशी कशा पद्धतीने बोललं पाहिजे, त्यांच्या समस्या कशा जाणून घेतल्या पाहिजे. म्हणजे जमिनीवरले जे शब्द होते त्यांचे मोत्यासारखे शब्द होते आणि ते शब्द आम्ही गोळा केले आणि त्या शब्दावरच पुढील राजकीय वाटचाल मी चालू केली. त्यावेळेस माझं वय वर्ष होतं 24. मी नुकताच शिकून पुण्यावरून मी इथे आलेलो होतो आणि मी नगरसेवक म्हणून उभा राहिलो होतो. आणि माझ्या विरोधामध्ये त्यावेळेचे
धुरंधर नगराध्यक्ष म्हणून जे भुजबळ होते ते होते. पण त्यावेळेस सुद्धा जे तुम्ही माझी पाठराखण केली तशीच पाठराखण आता आमचे अशोकराव असतील, आमच्या भगिनी स्वाती असतील, यांची करचाल ही मला परिपूर्ण खात्री आहे. तुम्ही म्हटला तर मी प्रत्येकाचं नाव घेऊन प्रत्येकाशी बोलू शकतो. याच्यात कोणाला शंका आहे का? आपल्याकडे वेळ कमी आहे, पण मी सगळ्यांचा रिस्पेक्ट करून सांगतो की जी गोष्ट तुम्ही आम्हाला सांगितलंच आहे की गणपती विक्रीसाठी किंवा समाजासाठी आम्हाला काही गाड्या आरक्षित करावी, तर मी तुम्हाला एक शब्द देतो की फलटण शहरामध्ये इथून पुढे जे गणपती येते ते नगरपालिकेच्या आरक्षित गाड्यांमध्ये येते. आणि दुसरा शब्द असा देतो की या गाड्यांमध्ये जे गणपती येते हे फक्त कुंभार समाजाची लोकच विक्री करतात आणि ती फलटण तालुक्यात. याची खबरदारी गेले 2 वर्ष 3 वर्ष झाला आम्ही डोळ्यांनी बघतोय, गेले 4 वर्ष झाले आम्ही डोळ्यांनी बघतोय की फलटण मधील कुंभार समाजाची जी काही आर्थिक परिस्थिती जी रोडावली आहे, गणपती विक्रीचं जे 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 500 गणपती करत होते ते आता 250 गणपतीवर आले, जे 250 गणपती करत होते ते आता 150 गणपतीवर आले. याचं मूळ कारण ते काय, जे परराज्यात गणपती विक्री व्हायला लागली, याला नगरपालिकेच्या माध्यमातून आता तुम्हाला कुणाची भांडायची गरज पडणार नाही. याला नगरपालिका तुमच्या बाजूने उभा असेल. जी नगरपालिका तुमच्या विरोधात उभी होती तीच नगरपालिका आता यावेळेस तुमच्या बरोबरीने उभा असेल, तुमच्या खांद्याला खांदा देऊन उभा असेल. फलटण शहरातील प्रामुख्याने जे मार्केटेबल गाड्या आहेत ते आरक्षित करून, म्हणजे जसं कुंभार समाज असेल किंवा अन्य समाज असेल असे 5-6 गाड्या आरक्षित ठेवून ज्या त्या सीझनला त्या लोकांना ते गाडी उपलब्ध होतील, नाममात्र दरामध्ये ते गाडी उपलब्ध होतील याची व्यवस्था फलटण नगरपालिकेच्या माध्यमातून केली जाईल. हा एक शब्द देतो. दुसरा विषय, तालुक्यामध्ये आता सत्तांतर झालेले फलटणचे आमदार सचिन कांबळे पाटील हे राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टीचे आता आमदार आहेत. त्यामुळं तालुक्यातल्या कुंभार समाजाचे जे काही प्रश्न आहेत, प्लांट ऑफिसचे असतील, तहसीलदार ऑफिसचे असतील, फॉरेस्टचे असतील, हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रामुख्याने प्रयत्न करू. प्रयत्न म्हणतात माहिती गरज नाही, कारण आता तालुक्याची परिपूर्ण सत्ता खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या हातात आहे. त्यामुळं तुम्हाला तुमच्या दारात कुठलीही सरकारी यंत्रणा येणार नाही याची खबरदारी आम्ही पालक म्हणून घेऊ. आणि या बाबतीत जर काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. आता यामध्ये बऱ्याच आमच्या मित्र कंपनीनी कुंभार समाजातील भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. हे या प्रभावामध्ये यांनी प्रवेश केलेला आहे. त्यांनाही कुठेतरी सन्मानाचं स्थान भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी अजितदादा यांच्याकडून त्यांना प्राधान्याने या सत्तेच्या प्रभावात संधी दिली जाईल. असं काही समजू नका की तुमचा प्रतिनिधी फलटण नगरपालिकेत नाही. अजून भविष्यामध्ये आमच्या जे नगरसेवक येणार आहेत 27+1 म्हणजे मी धरून 28 असे नगरसेवक येणार आहेत. त्यामुळे आम्ही कमीत कमी 3 ते 4 प्रतिनिधी आम्ही देणार आहोत. त्यावेळेस जरूर त्यावेळेस आम्ही हे लक्षात ठेवू
हे आपल्याला कुठंतरी संधी द्यायची, त्यावेळेस योग्य त्या वेळी आमचे नेतृत्व निर्णय घेतील आणि ही उणीव भरून काढण्याचा प्रयत्न आमच्याकडनं केला जाईल. या व्यतिरिक्त तालुक्यात तुम्हाला येणारी समस्या, मातीची समस्या, आरटीओ कडनं, पोलीस डिपार्टमेंट कडनं जो दिला जाणारा त्रास, या सगळ्या गोष्टींना आम्ही तुमची चिलखत म्हणून उभं राहू एवढंच मी सांगतो. आणि तुमच्याकडनं एक छोटीशी अपेक्षा व्यक्त करतो की फरंदवाडी ग्रामपंचायत भारतीय जनता पार्टीचीच आहे, त्यामुळं तुम्ही दिलेल्या सूचना उद्या खासदार साहेबांनी सुद्धा शब्द दिला असेल तर उद्या मी संबंधित ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक असतील आणि बॉडी असेल यांच्याकडे याचा पुरेपूर पाठपुरावा करून तुमचा जो इथला पाण्याचा प्रश्न आहे हा सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. तसेच आमच्या कुंभार समाजासाठी अशोकराव आणि स्वामी समर्थ मंदिरापासून सेपरेट लाईन आणली. तुम्हाला आठवतंय का? त्यावेळेस आणली, त्यावेळेस कोण होतं लाईन आणायला? त्यावेळेस अशोकराव आम्हीच होतो ना. आणली का नाही मला सांगा. त्या लाईनला दुसरं कुठं कनेक्शन आहे का? एक्सप्रेस लाईन स्वामी समर्थ मंदिरापासून आपल्या कुंभार समाजासाठी सेपरेट लाईन आणली, जेणेकरून कुंभार समाज हा केरला जात होता. संपूर्ण मंडलला पाणी पुरवठा झाल्यानंतर जे त्या पाणी शिल्लक राहत होतं ते कुंभार समाजाला मिळत होते. त्याचा विचार करून आम्ही प्राधान्याने मंडलला ज्यावेळेस पाणी सुटतं ते आता कुंभार पट्टीलाही पाणी सुटतं. आता त्यामध्ये सुधारणा होईल. पोहळ्यात काय आमच्या काळूबाई नगरमध्ये आम्ही 10 लाख लिटर क्षमतेची टाकी मंजूर केलेली आहे. त्याच्यावर निधीही पडलेला आहे. त्याला कंत्राटदार बी त्याच्यावर नियुक्त झालेला आहे. हे कंत्राट बी गेलेलं आहे. पण आचारसंहितेच्या काळात काम चालू करता येत नाही, त्यामुळे त्यांनी काम चालू केलेलं आहे. पण जसं इलेक्शन होईल त्याच्या दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या दिवशी हे पाण्याच्या टाकीचं काम चालू होईल आणि त्यामध्ये काळूबाई नगर आणि कुंभारपट्टी याला पाण्याची व्यवस्था पूर्ण केली जाईल. तसेच गावठाणामध्ये कुंभार समाजाचं सामाजिक सामग्री त्याची दुरुस्ती चालू आहे. त्याचं काम चालू कर आशोराव गावठाणामध्ये त्याची दुरुस्ती आता काम चालू होते. तिथला पाण्याचा प्रश्न, तिथेही पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. तोही आम्ही सोडवण्यासाठी तिथं प्रयत्न करत आहोत. तिथली ड्रेनेजची व्यवस्था, गावठाणातली ड्रेनेजची व्यवस्था ते आम्ही पूर्ण करत आहोत. रामभाऊ आले नाही तर तुम्हाला सांगितलं असतं की काय भेटत आहे. मुलगा नाही कुठे रामभाऊची चिरंजीव आले दादा माझी मागच्या आठवड्यात बैठक झाली, तिथं निर्णय झाले, समाज मंदिराची दुरुस्ती ठरली. म्हणजे तिथलं समाज मंदिर असू द्या किंवा तालुक्यात आपल्या मंडळामध्ये कुंभार समाजाचं समाज मंदिर असू द्या, तिथं गेट तिथं पदरच्या खर्चाने गेट आणून बघेल. तुम्ही तुमच्या काय अडचणीच्या मला माहित नाही, पण अजून बी गेट तिथं दूर हात पडला असेल, पडले का नाही मला सांग. ती गेट मी स्वतःच्या पदरच्या खर्चाने करून दिलो. ती काय माझ्या घरासाठी नेमकं दिलं, ती समाजासाठी दिलो. मग ते जर गेट त्यावेळेस लावून घेतलं असतं तर आता त्याची जी व्यवस्था झालेली ती झाली नसती. त्यामुळे गेटला राखणदारामुळे आपल्याला त्या शिंदे आम्हाला त्रास होतो. खरे का पुढे राखणीला लावावं लागतं. कधी उचलून घेतील पण ते उचलण्यासारखं बी नाही. ते गेट उचलण्यासारखं नाही. आम्हा त्या गेटला त्यावेळेस मी 27,000 रुपये खर्च केले का नाही मला सांग. म्हणजे आमच्याकडे काय चुकतंय.
फॉरेस्ट वाले तुमच्या दारात कधी येऊन दिले नाही, ही चूक झाली का आमची? आम्ही आता तर पूर्ण सत्तेत आहोत, राज्यात सरकार आपले, केंद्रात सरकार आपले, ब्रिटनचा आमदार आमचा आहे, तुम्हाला कोण त्रास देईल का? आता आपोआप पसरल्या जातील, आता काहीतरी पुढ्या सोडल्या जातील, नवीन पुढ्या उलगडल्या जातील, हे नाही असं होणार नाही, असं करणार मग आम्ही करू. कशाचे जेवण करणार? उद्या फॉरेस्टवाले आले तर ती तुमच्या दारात कशाच्या जेवण त्यांना अडवायची? ना राज्यात सरकार, ना तालुक्यात आमदार, का नगरसेवक. आता तुम्हाला भारतीय जनता पार्टीच्या बरोबर खांद्याला खांदा देऊन तुम्हाला राहावं लागेल आणि तुम्ही राहिला तुमचा सन्मान होईल. तुम्ही दिलेल्या प्रत्येक अडीअडचणी सोडवण्यासाठी अशोकराव चव्हाणांसारखा आणि भोसलेसाहेबांसारखे सुशिक्षित महिला उभे राहिलेले, तसेच आमचे सहकारी आमचे मार्गदर्शक बाळासाहेब कुंभार हे तर सतत सहकार्याच्या भूमिकेत असतात. तर एवढीच अपेक्षा करतो, मला पण द्यायचे तर द्या, नाही दिलं तर नका देऊ, पण खालच्या उमेदवारांना तुमच्याकडनं एक मत खाली वरती वाटत कामा नये. मी मला स्वतःला मत मागत नाही, मी मागतोय खालच्या 2 उमेदवारांना मत मागतोय आणि त्या उमेदवारांना तुम्ही जिंकून आणणारा हे धरून मला नुसतं नगरपालिकेत पाठवून काय उपयोग आहे? माझ्या बरोबर सैनिक नसतील, माझ्यासारखे मुरब्बी मार्गदर्शक नसतील तर मी तिथं जाऊन काय करणार आहे? तुमच्याकडनं ही अपेक्षा आहे मला की तुम्ही जसं मला निवडून आणलं होतं 2 टर्म, तसंच आता अशोकराव जाधव आणि आमच्या ताईंना निवडून आणचा. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो आणि तुमच्या वतीने अशोकराव तुम्हाला शब्द देतो की हे इथं दिसत आहे, आमचे सविता नाहीये, राजे नाहीये, अजून कोणाची घर आहे? सूरज कुठे आलाय का? हा, सूरज नाहीये, अजून बाळासाहेब आता आपल्यात नाहीये, तर काय बाळासाहेबांचं नाव घेत तर सगळे आले तर जवळजवळ आणि सगळे आपलीच आहेत. शब्द देऊ का? मला देऊ नका तुम्ही शब्द, पण यांना शब्द देऊ का? शब्दाला जर पलटला तर माझ्या वाईट नाही. मला 27+1 द्या. आपण आपल्या कुमारपट्टीची जागा त्याच्या नावापूर्वी ज्याची जागा जेवढी आहे तेवढी जागा म्हणून फॉरेस्टला नगरपालिकेच्या माध्यमातून पर्यायी जागा देऊ. कुणाच्याही एक रुपया न जागा त्यांना त्यांचे मालक करू. एवढा शब्द देऊन मी माझे 2 शब्द संपवतो. तुमच्या शब्दावर विश्वास ठेवू. मी अशोकरावांना आणि बाळासाहेबांना शब्द देतोय की या कुंभार टेकावर एकही मत बाहेर जाणार नाही. दादा, तुम्ही आता इतर ठिकाणची मताची बेरीज करायला सुरुवात करा. अशोकराव हे विश्वासाने सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. तुम्ही एवढं भरपूर देताय दादा, आमचा कुंभार समाज मागे पडणार नाही. पण ज्याच्या आम्ही मागणी केले तेवढ्या द्या, तिच्या दुप्पट तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. एवढं सामाजिक तुम्हाला शब्द देतो. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलो. दुसरा, नदी पात्रामध्ये तुम्हाला अजून एक रोड देतोय. आम्ही नदी पात्रातनं अजून एक रोड देतोय की जो रोड सातारपुराला जोडला असेल आणि तोच रोड पुण्याचा पूल 8 मोड्यामध्ये त्या पुलाला जोडला जाईल. नदी 300 कोटी रुपये राज्य सरकार खर्च करत आहे.
आपला जो नदी मार्ग आहे या नदी मार्गावर राज्य शासन 300 कोटी रुपये खर्च करतोय. कडेला सुसाची अशी बाग, सुसाची असं गार्डन, जे कृष्णाचं मंदिर आहे, आपलं कृष्णाचं मंदिर आहे, त्याचा ढोक, त्याचा जो पाण्याचा जो तलाव आहे त्याचं सुशोभ करणारे 1,80,00,000 ऑलरेडी नगरपालिकेने घेऊन पडलेले, त्याला केंद्र झालेले दगडी बांधकाम करून तो जो तलाव आहे तो सुरक्षित केला जातोय. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये कुंभार समाजाच्या मुलांना या रस्त्यावर पर्यटक बघायला मिळतील, पर्यटनमध्ये नागरिक बघायला मिळतील, नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि आपला भाग जो खराब पाण्याच्या वासाने त्रासलेला आहे तो भाग फलटण मधला नंबर 1 चा भाग, कुंडलिकाचं मंदिर, गणपती मंदिर तसेच कृष्ण मंदिर ही एका रोडवर जोडून खराब पाण्याचा ट्रेंच वेगळा करून नदीत चांगलं पाणी 12 महिने नदीतनं प्रवाहित होईल याची सोय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि सचिन कांबळे पाटील आमदार यांच्या माध्यमातून अजितदादांच्या सहकार्याने आणि फडणवीस साहेबांच्या इच्छाशक्तीने पूर्ण करणार आहोत. यासाठी तुम्हाला भारतीय जनता पार्टीची नगरपालिका आणावी लागेल. कारण 300 कोटीचं जे काही बजेट आहे त्या फक्त आपल्या नदी पात्राची सुव्यवस्था करण्यासाठी आहे. आणि ही जर तुमची इच्छाशक्ती असेल, तुम्हाला नदी पात्रामध्ये लाईटी बघायला आवडणार असतील, जसं आम्ही कार्यामध्ये ग्राउंड केलेले, तसं नदी पात्रामध्ये नदीच्या कडेला तुम्हाला सुशोभित अशा लाईटी, सुशोभित अशी बाग, लहान मुलांची खेळणी, वयस्करांसाठी ओपन जिम रस्त्याच्या कडेला तुम्हाला बघायची इच्छा असेल, तुम्हाला हरिभाऊ मंदिराला जायचं असेल तर नदीच्या रोडने तुम्ही हरिभाऊ मंदिराला जाऊ शकता, कुंडलिकाच्या देवाला जाऊ शकता. तुम्हाला पुण्याला जायचं असेल तर मधल्या रोडनी डायरेक्ट तुम्ही हायवेला जाऊ शकता. आणि सातारा जायचं असेल तर तुम्ही मधल्या रोडनी डायरेक्ट सातारा पुलाला जाऊ शकता. एवढी सोय या नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. आणि हे जर करायला तुम्हाला येणाऱ्या पुढच्या पिढीला हे जर बघण्याची दाखवायची तुम्हाला जर गरज वाटत असेल आणि हे दाखवायची आपल्याला इच्छाशक्ती असेल तर आमची इच्छाशक्ती आणि तुमची इच्छाशक्ती एक असली पाहिजे. आणि यासाठी तुम्हाला फलटण नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकावाच लागेल. धन्यवाद. आज आपल्या निवडणुकीच्या प्रचारानंतर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सर्वांच्या लागे आदरणीय शमशेरशिव भाई नाईक निंबाळकर भाईचा या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याबद्दल आश्वासन तर दिले, पण आपण या ठिकाणी आला त्याबद्दल कुंभार समाजाचे हार्दिक आभार. तसेच या ठिकाणी स्वाती भोसले मॅडम, बाळासाहेब भोसले मॅडम, आमचे मार्गदर्शक डॉक्टर दादा महाराज, मोहनराव लढवले, दशरथराव भोसले सगळे आभार. तसेच आपल्यात आलेले रवळे साहेब, त्या सर्वांचं कुंभार समाजाचे हार्दिक आभार मानतो. तसेच 1600 चौथीचे चेअरमन अभिभाई निंबाळकर यांचे या ठिकाणी हार्दिक असं आभार. तसेच आमच्या कुंभार समाजाचे अखिल भारतीय कुंभार समाजाचे बलवंत कुंभार, सर्वच ज्येष्ठ युवक वर्ग महत्वाचे त्या सर्वांचं पुनश्च आभार मानतो. त्या ठिकाणी भिडेपूरजींचे युवक मंडळ या ठिकाणी ग्रुपला आले, त्याचे मनपूर्वक असं स्वागत आणि आभार. आणि सर्वांना या ठिकाणी भोजनाची सोय केली आहे, सर्वांनी जेवण करून जायचं आणि दादांनी जे सांगितले ते सर्वांनी काम करायचं. धन्यवाद. शंभर टक्के शाश्वती द्या तुम्ही. या ठिकाणी पुढे 100% माहिती